नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आणि आज आहे गुढीपाडवा। तर प्रत्येक महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये आज एक सण साजरा केला जाईल। हा नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे। सो तो प्रत्येक मराठी कुटुंबामध्ये, महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये सेलिब्रेट केला जातो। आणि मी सकाळी उठली होती, बट मला रशमध्ये मला नाही करायला भेटला, ब्लॉग स्टार्टच नाही करायला भेटला आणि भरपूर मला इथे उठायला लेट झालं होतं। बट ऑलमोस्ट झालं आहे सगळं, गुढी लावून झाली आहे ती मी दाखवते तुम्हाला। आंघोळी वगैरे पण झाली आहे आणि आता मी पुरणपोळ्या करणार आहे, त्या पण मी तुम्हाला दाखवते। आजच्या दिवसाचं मी तुम्हाला असं थोडं थोडं हे देईन। तर खूप सुंदर दिवस आहे आज, खूप सुंदर स्टार्ट आहे। स्टे विथ मी। मगासपासून तुला माझ्याजवळ यायचं होतं, तसं तुला कळलं ना? बाबा बाहेर चाललेत म्हणून। आणि चला 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 चला। अरे काढा काढा काढा। वाव 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 वाव, काढलं काढलं। किती पाव खाता? सकाळपासूनचा थोडं शूट जो होता तो मी दिला, तुम्ही बघितलाच असेल। आणि पोळ्या करायला घेतल्या होत्या, बट जे पुरण बनवलं होतं त्याच्यामध्ये गूळ जास्त झालं होतं। सो त्याच्यामुळे ते थोडंसं पातळ झालं। तर आता त्याला गरम केलंय मी, गरम करून त्याला थंड व्हायला ठेवलंय, म्हणजे जेव्हा ते थंड होणार मग मी त्याच्या पोळ्या बनवणार। एक ट्रिक आहे की जर तुमचं पुरण पातळ झालं असेल तर तूप टाकून त्याला थोडंसं गरम करायचं, म्हणजे एक हे होईपर्यंत ते आपणे आप जाड होतं। जेव्हा तुम्ही गॅसवर त्याला असं परतत असता त्यावेळेला ते जाड होऊन जातं आणि मग त्यानंतर तुम्ही त्याच्या पोळ्या बनवू शकता। सो इट्स अ व्हेरी व्हॉट वी से लाईफ सेव्हियर टिप। सो या पोळ्या बनवूयात। आणि मला पोळ्यांची विशेष प्रेम आहे, म्हणजे मला खूप आवडतात, एक्स्ट्रीम आवडतात मला। माझा फेवरेट हे येतो की पोळ्या झाल्या की मी बाकीचं सगळं इग्नोर करू शकते, की बस मला पोळ्या द्या अँड आय एम गुड। सो या, हाय एव्हरीवन। तर आज शूट होता माझा आणि भरपूर हेक्टिक शूट होता, बिकॉज लिटरली 3 व्हिडिओ शूट केलेत मी, बिकॉज मी घरी जाणार आहे आठवड्याभरासाठी उद्या। आणि त्यामुळे आज मला पुन्हा प्रिपेअर करून ठेवायचं, म्हणजे लिटरली मला व्हिडिओ शेड्यूल वगैरे करून ठेवायचं, कारण तिकडे रेंज नसते, त्याच्यामुळे मला प्रॉपरली ते नाही करता येत तिकडे। कधी कधी व्हिडिओज माझे अपलोड पण होत नाही। सो मला पूर्ण वीकचं शेड्युलिंग करायचं होतं आणि माझ्याकडे आय गेस 1 की 2च व्हिडिओज होते फक्त, त्यातला पण एक आज अपलोड करायचं होतं, म्हणजे पुढचा पूर्ण हफ्ता मला शूट नाही होणार, त्यात व्हिडिओज नाही जाणार। सो ते मी नाही हे करू शकत ते, त्यामुळे मग जे पण आहे ते मला आता एडिट करायचं ह्याच्यानंतर। आणि मी मध्ये पण मला ब्लॉग शूट करायचा होता, बट मी नाही केला त्यात। ॲज यू कॅन सी आता जस्ट कंप्लीट केलं आहे मी शूट, आणि अजून पण भरपूर मला पसारा आवरायचा आहे। मला पॅकिंग करायची आहे, अजून पॅकिंग राहिली आहे, माझी रुबीची पॅकिंग आहे आणि ह्या भरपूर मला आहे ते। आणि एवढा कंटाळा येतो ना, बट आय डोंट नो, मी काल करायला हवं होतं भरपूर काही, म्हणजे ॲटलिस्ट मी अर्ध काम काल करायला हवं होतं, बट मी नाही केलं आहे ते पण, असंच उद्यावरती सोडून दिलं। आणि कधीच उद्यावर काम सोडत जाऊ नका, बिकॉज ना एंड मोमेंटला खूप वाट लागते। आता लिटरली मला आवरायचं आहे, त्यात मला पॅकिंग करायची आहे, मला व्हिडिओज एडिट करायचे आहेत, एडिट करून ते मला शेड्यूल करून ठेवायचे आहेत, इंस्टाग्रामचं पूर्ण बघायचं आहे हफ्त्याभराचं, त्यात आय
किसीने काहीतरी केलं. Let me see. And that's it for this video. If you like this video, then please like, share and subscribe to my channel. Thank you so much for watching.